आधीच्या भागात मी सांगितले की मला त्याच्याकडून इंस्टावर फॉलो रिक्वेस्ट कशी मिळाली. मी त्याला परत फॉलो केले आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेले, पण तो आला नव्हता. मी दुःखी होते. आता पुढील भाग. कॉलेज संपून ती घरी गेली. तिची बॅग बेडवर फेकून खाली बसली. काय झालंय तुला? आजकाल तुझा मूड खूप लवकर बदलतोय. आईच्या आवाजाने पाणी प्यायला मी उठले. एक क्षण आनंदी आणि दुसरा क्षण दुःखी असते. तू कोणाच्या प्रेमात तर पडले नाहीस ना? जे तिच्या शेवटच्या ओळीमुळे अडकले आणि मला खोकला येऊ लागला. यार, या मा नावाच्या प्राण्याला सगळं कसं कळतं? माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. मी माझे हात धुतले, कपडे बदलले आणि अभ्यास करण्यासाठी टेबलावर बसले. अरे राजीव बेटा, आत ये. आई कोणाशी तरी बोलत होती. तो कदाचित बाहेर उभा असेल म्हणून मी फक्त आईचे म्हणणे ऐकले, पण त्याचा आवाज आला नाही. मी पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. काही वेळाने मी बाहेर आले तर सोफ्यावर एक सुंदर पार्सल पडलेले होते. मम्मी, हे काय आहे? अरे, आजकाल मला रोहिणी मावशीच्या घरी जाता येत नाही ना, पण तिचं माझ्यावरचं प्रेम तुला माहितीच आहे. ती काही ना काही पाठवतच असते माझ्यासाठी. माझे हृदय धडधडायला लागले. मम्मी, पार्सल द्यायला कोण आले होते? राजीव. मी हे नाव आधी कधीच ऐकले नव्हते, पण आईकडून ती जास्त काही विचारू शकली नव्हती. तू राजूला ओळखतेस का? आईने विचारले. मी नाही ओळखत त्याला, म्हणून मी मान हलवली. अरे, रोहिणी मावशीच्या भावाचा मुलगा आहे, जिच्याशी तू लहानपणी भांडत होती. अरे ठीक आहे, तो इथे आहे का? बेटा, तुला काही माहीत नाही, राजूचे आई वडील अपघातात वारले, त्यामुळे आता तो रोहिणी आंटीच्या घरी राहतो. काय? मी जवळजवळ ओरडत म्हणाले. हो बेटा, तो खूप चांगला मुलगा आहे. मी फक्त म्हणाले. हे सर्व ऐकून मला राजूचे खूप वाईट वाटले. मी अनेक वर्ष राजूला भेटले नव्हते किंवा संपर्कातही तो नव्हता माझा. तो तुझा बालपणीचा मित्र आहे, तू त्याला भेटावं. मी सुद्धा खूप दिवसांपासून रोहिणीच्या घरी गेलो नाही. तुला हवं तर आपण जाऊया. तुझ्याकडे वेळ असेल तर जाऊया का आपण रोहिणीच्या घरी? जावेसे वाटले नाही म्हणून नाही म्हणाले. आई, आपण रविवारी जाऊ. आज माझी तब्येत ठीक नाही. चल ठीक आहे बेटा, रविवारी जाऊ. बरं आई. मी अनेक वर्ष त्याच्याशी संपर्कात नाही. मी त्याच्याशी कसं बोलू? आईला समजलं की मी निमित्त काढत आहे. मोठी झाल्यावर मी कुणाशी जास्त बोलले नाही ना, आणि आईला हे माहिती होते, म्हणून ती म्हणाली, ठीक आहे, मी रविवारी एकटीच जाईन. अहो आई, मला तुला न्यायचं न होते असं काहीच नाही. मला नाही वाटत की तू संडेला घेऊन जाशील रोहिणी आंटीच्या घरी मला, आई म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली. मी थोडा वेळ टी व्ही पाहिला आणि मग ती खोलीत गेली. रावणामुळे तिने काही दिवस अभ्यास केला नव्हता. त्याला विसरून आता पुस्तके वाचावी, नाहीतर पप्पांना रावण व्हायला वेळ लागणार नाही. माझे वडील खूप कडक होते. मी त्यांना खूप घाबरायचे आणि क्वचित त्यांच्यासमोर जात असे. मम्मी, कॉफी बनवून दे ना गं मला, मी म्हणाले आणि अभ्यासाला लागले. यार, ही पुस्तकं इतकी कंटाळवाणी का आहेत? माझ्या मनाने मला विचारले. मला माहीत नाही, मी स्वतःलाच उत्तर दिले. मी अभ्यास करत असताना रात्रीचे 8 वाजले होते. जेवण करून मी फिरायला निघाले. आज काहीतरी संदेश येईल या आशेने मी होती, पण आजही मेसेज आला नव्हता. किती मूर्ख आहेस यार, मी चालताना कुडकुडत म्हणत होते. काही वेळाने ती घरी आली आणि पुन्हा अभ्यासाला बसली. इंस्टावर नोटिफिकेशन होते. रावणने तुला मेसेज पाठवला आहे. ओ माय गॉड, माझ्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग घेतला. मी लगेच मेसेज ओपन केल्यानंतर त्याने लिहिले, आज कॉलेजला गेली होतीस का तू? तू कोण आहेस? मी न कळत असल्याच्या आव्हानात विचारले त्याला. कीर्ती, तू माझे प्रोफाईल तपासले हे सांगू नको मला. तू नाही केलंस का चेक? खरं सांग. मी प्रत्येकाची प्रोफाईल तपासत नाही. तू प्रत्येकाची फॉलो रिक्वेस्टही स्वीकारत नाही. यार, किती नोटीस करतो हा सर्वांना हे माझ्या लक्षात आले. तुमची ओळख करून द्याल का मला? रावण, मी तुला आधीही सांगितलं
अरे तुझे खरं नाव सांगशील का मला? उद्या कॉलेजला येशील का? ती हो म्हणाली. आज मी आले होते कॉलेजला. लंगूर तू आला नव्हतास. माझ्या मनाने सांगितले. उद्या भेटू आणि माझे खरं नाव सांगतो तुला. मी खोलीत आनंदाने नाचत होते. मला तुला भेटण्याची इच्छा आहे. तूच आहेस ज्याच्यासाठी माझे हृदय जोरजोरात धडधडते. मी जोरजोरात गाणी म्हणत घरात फिरत होते. अरे मूर्ख मुलगी, रात्र झाली आहे. एकतर अभ्यास कर किंवा झोप. पप्पा थकले आहेत. आईचा खालून आवाज आला होता. सॉरी आई, मी म्हणाले आणि बेडवर उडी मारून उशीत चेहरा लपवला. अरे हे फक्त बोलणे आहे, मैत्री नाही. आणि तू खूप आनंदी आहेस. विचार कर, जर तो म्हणाला आय लव्ह यू तर तुला हार्ट अटॅक येऊ शकतो. माझे हृदय म्हणाले. त्याचा विचार करत उद्याची वाट पाहत कधी झोप लागली ते कळलेच नाही. मम्मी, तू मला सकाळी इतक्या उशिरा का उठवलंस? आता झोपून उठले मी, आईला मी म्हणाले. अनेकदा असं होतं की कुठेतरी जायची घाई असताना आपण तिथे उशिराच पोचतो. मी पटकन तयार झाले. आज नेहमीपेक्षा जास्तच तयार होत होते मी. आज मी निळ्या डेनिमवर गुलाबी कुर्ता घातला, केस मोकळे ठेवले, डोळ्यात काजल लावली आणि फिक्कट गुलाबी लिपस्टिक लावली. कारण कॉलेजमध्ये गडद रंग चांगला दिसत नाही. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर सगळे माझ्याकडे एकटाक लावून बघत होते. अरे काय झालंय तिला? आज तिचा वाढदिवस आहे का? माझ्या वर्गात असलेली प्रिया म्हणाली. नाही, तिचा वाढदिवस 2 महिन्यानंतर आहे, रिया म्हणाली. मग ती एवढ्या तयारीने का आली आहे? ती नेहमी अशीच कॉलेजला येत असते रे, दिवाकर म्हणाला. मला माहीत नाही, रिया पुन्हा म्हणाली. आज पहिल्यांदाच मी व्यवस्थित कपडे घालून कॉलेजला गेले होते. मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगेन. अनेक वेळा मी फक्त ब्रश करून आणि केस करून कॉलेजला जात असे. मी वर्गात गेले आणि क्लास अटेंड करून बाहेर कॉलेजच्या बागेत एका बाकावर बसले होते. तो मागून आला आणि म्हणाला, नमस्कार कीर्तीजी. मी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा मी फक्त त्याच्याकडे बघतच राहिले. आज त्याच्या चेहऱ्यावर कोणताही मार्क्स नव्हता आणि तो इतका स्मार्ट दिसत होता की मी त्याच्यासमोर फिक्कट गुलाबी झाले. हाय, मी म्हणाले. तुला माझे नाव कसे कळाले? कारण मी इन्स्टावर माझे नाव लिहिले नाही. आणि तुला माझा इन्स्टा आय डी कसा मिळाला? शोधून देव सापडतो कीर्तीजी. मग तुम्ही एक सामान्य मुलगी आहात. तुम्हाला इन्स्टावर शोधणे काही एवढी मुश्किल बाब नाही. काय? मी सामान्य? तर मिस्टर, तुमच्या या सामान्य मुलीशी काय काम आहे? मी त्याच्यासारखाच ॲटिट्यूड वृत्तीने बोलले. मला वाटलं की तू इतकी पण वाईट नाही आहेस. पण मी मैत्री करावी तुझ्याशी. शेवटी आपण एकाच कॉलेजमध्ये शिकत आहोत. तुला दुसरा मित्र सापडत नाहीये का माझ्याशिवाय? मी सांगितल्यावर तू ॲटिट्यूड दाखवत होतास. मी निघायला उठले होते. मग त्याने पुन्हा माझा हात धरला आणि मला खाली बसवले आणि म्हणाला, मला माफ कर. त्याने त्याचे कान धरले. त्याचा निरागस चेहरा पाहून मला हसू आले. पुन्हा पुन्हा माझा हात धरू नकोस. मी पकडेन, तो म्हणाला. मित्र होशील का माझी? त्याने हात पुढे केला. मी विचार करू लागला. मग मीही माझा हात पुढे केला आणि शेकहँड केले. पण तुझं नाव सांग. आताही मला त्याचे नाव माहीत नव्हते. रावण. मी दात घासत राहिले पण त्याने त्याचे नाव सांगितले नाही. त्यानंतर तो त्याच्या वर्गात गेला आणि मीही माझ्या अंतरात्म्याला खडसवू लागले. कीर्ती, तुला एका मुलाचे नावही माहिती करता आले नाही. पण तो काही सांगतही नाही. मला त्याचा वर्गही माहीत नाही. नाहीतर मी सर किंवा मॅडमांकडून त्याचे नाव विचारले असते. जाऊ दे, तुझ्याकडून काही होणार नाही. आज सुट्टीच्या वेळी मी त्याला रियाशी बोलताना पाहिले. मनात आग लागली होती माझ्या. पण रियाला त्याचे नाव विचारावे असे वाटले मला. म्हणून मी रियाजवळ गेली आणि रियाला बोलले, रिया थांब ना. आज मॅडम माझ्याशी स्वतः बोलायला आल्या आहेत. मला पाहू द्या सूर्य कुठून उगवला.
पूर्वेकडून का पश्चिमेकडून? मस्करी करू नकोस यार. बोल, काय काम आहे? ज्याच्याशी तू आता बोलत होतीस तो कोण होता? होता तो काय मग? त्याचे नाव काय आहे ग? त्यावर रिया म्हणाली, रावण. मी डोक्याला हात मारला. कदाचित त्याला माहिती असेल की मी कोणालाही त्याचे नाव विचारू शकते, म्हणून त्याने सर्वांना रावणच सांगितलं असेल. मी घरी आले आणि त्याला मेसेज केला, हॅलो. त्याचा रिप्लाय आला, हो कीर्तीजी बोला. तू कॉलेजवर तुझं नाव रावण सांगितलं आहे का? रजिस्टरमध्ये तेच नाव आहे. तसे तुम्ही कोणाकोणाला विचारले? मला लाज वाटली. कोणी स्वतःचे नाव खलनायकाच्या नावावर ठेवतं का? मॅडम, रावण खूप ज्ञानी होता आणि आजच्या मुलांपेक्षा तो खूप चांगला होता. त्यावर ती म्हणाली, ही वस्तुस्थिती आहे. बाय द वे, तू तुझ्या नावाच्या मागे का पडली आहेस? जाऊ दे ना, नावाबद्दल काय आहे? असेच म्हणत मी ऑफलाईन गेले. मला त्याचे नाव कधी कळेल? मी त्याला माझ्या मनाबद्दल काही सांगू शकणार का? हे तुम्हाला पुढच्या भागात कळणार आहे. मित्र, कथा अशीच वाचत जा. चांगला रिप्लाय द्या आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.